नमस्कार. हायटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की अनेक शेतकऱ्याला ई पीक पाहणी करता वेळेस या प्रकारचे एरर येत आहेत. तर या प्रकारच्या एररला कशा प्रकारे सॉल्व करायचे हे आज आपण बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही हायटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. तुमच्या मित्राला व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यालाही हेल्प होईल. तर चला बघूया ई पीक पाहणी करता वेळेस कशा प्रकारे हे एरर हटवायचं आहे. यायचं आहे तर इथं लॉगआउट ॲप्लिकेशन करा. यानंतर परत तुमचं ॲप्लिकेशन हे नवीन वर्जन ओपन होईल या प्रकारे. यानंतर याला स्लाईड करा. स्लाईड केल्याच्या नंतर महसूल सिलेक्ट करा. महसूल सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे क्लिक करा. इथं शेतकरीवर क्लिक करा. शेतकऱ्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तोच नंबर एंटर करायचा आहे ज्याने तुम्हाला एरर आले होते. यानंतर पुढे जावर क्लिक करा. पुढे जावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे शेतकऱ्याचे नाव सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे 4 अंकी संकेतक इथे दिसेल, याच्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला इथे तुमचा कोड दिसेल 8358. आता तुम्ही इथे बघू शकता 8358 हा जो कोड असणार आहे हा मागच्या वर्षीचा आहे. यामुळे तुम्हाला ह्या वर्षी बी तोच ओपन झाला आहे की तुम्हाला या प्रकारचं एरर येतं. तर या प्रकारे जर का तुम्हाला तो कोड येत असेल आणि एरर येत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला इथे नवीन खातेदार नोंदणी याच्यावर क्लिक करायचं आहे. नवीन खातेदार नोंदणी केल्याच्यानंतर तुमचं इथे विभाग येणार आहे. विभागाच्या नंतर तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला ॲरोवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला इथे परत गट नंबर एंटर करायचा आहे. गट नंबर एंटर केल्याच्यानंतर इथे शोधावर क्लिक करा. यानंतर परत तुम्हाला त्या शेतकऱ्याचे नाव इथे दिसेल त्याच्यावर क्लिक करा. यानंतर या ॲरोवर क्लिक करा. यानंतर तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्ही पुढे जायचं आहे का होयवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला परत इथे त्या शेतकऱ्यांचे नाव सिलेक्ट करायचे आहे. इथे आता 4 अंकी जो संकेत कोड आहे हा चेंज झालेला असणार आहे. आता इथे बघू शकता तुम्हाला जो 4 अंकी संकेत क्रमांक आलेला आहे ना, तो सांकेतिक क्रमांक हा चेंज झालेला आहे. जो होता पहिला 8358 परंतु आता आलं हे 9300. तर हा जर का तुमचा नंबर चेंज झाला तर तुम्हाला त्या प्रकारचा एरर येणार नाही. तर आपण आता इथे तो अंक जो आहे 93चा हा 9300 याला इथे एंटर करा आणि इथे क्लिक करा. यानंतर आता तुम्हाला त्या पिकाची माहिती अपलोड करायची आहे. यानंतर पीक माहितीवर क्लिक करा. यानंतर पिकाचे गट सिलेक्ट करा. इथून तुम्हाला ते क्षेत्र दिसेल. यानंतर तुम्ही बघू शकता इथं एकूण क्षेत्र तुमचं 12 आहे. त्यानंतर पोट खराबीमध्ये नाही आहे, हंगाम निवडा. यानंतर तुमचं पेरणी उपलब्ध क्षेत्र 0.12 आहे. यानंतर निर्मळ पीकवर क्लिक करा. यानंतर तुमचं पीक सिलेक्ट करा. यानंतर पिकाची झाडे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमच्याकडे जे ही पीक असेल त्याला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सर्व पिकाचे इथे नाव असणार आहे. यानंतर जर का तुम्हाला पूर्ण क्षेत्र तुमचं एकच पीक असेल तर इथं पूर्ण सिलेक्ट करा, अन्यथा तुम्हाला इथे ॲडिट ही करता येते. यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर का जलित किंवा अजलित असेल तर तुम्हाला पाण्याचा स्रोत असेल तर तुम्ही विहीर, तलाव, बंधारे
यासारखे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. माझ्याकडं जो माझा शेतकरी आहे जो अजलित सिंचनाचा आहे त्यामुळे इथे अजलित सिलेक्ट करतो. यानंतर तुम्हाला सिंचन पद्धतीचं ऑप्शन बंद झालेला असणार आहे. यानंतर तुम्हाला इथून तुमच्या पेरणीची डेट इथं सिलेक्ट करायची आहे. ओके क्लिक करा. पुढे जावर क्लिक करा. यानंतर तुमची माहिती अपलोड होत आहे. यानंतर तुम्हाला इथे तुमचा कॅमेऱ्याचे ऑप्शन ओपन झालेले. त्यानंतर एक तुम्हाला इथे 2 छायाचित्र अपलोड करण्याचं ऑप्शन आहे. याच्यावर तुम्हाला इथे ठीक आहे वर क्लिक करा. तुम्हाला इथे मीटरमध्ये अंतर दाखवत आहे. तर यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईलचा बॅक कॅमेरा ओपन होईल. यानंतर तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करा आणि तुमची इमेज अपलोड करा. आता आपण दुसरी इमेज अपलोड करत आहोत. इथे नेटवर्कचा इश्यू आहे. ॲप्लिकेशन स्लो चालत आहे. अपलोड होण्यास वेळ लागत आहे. आता ही इमेज अपलोड करण्याचा ऑप्शन चालू झालेला आहे. या प्रकारे आपल्याला 2 इमेज अपलोड करायचे आहे. यानंतर तुम्ही इथे समधी भरलेली पिकाची माहिती तुम्हाला इथे दिसेल. जर समधी पिकाची माहिती व्यवस्थित असेल तर पुढे जावर क्लिक करा, अन्यथा रद्दही करू शकता. इथे टिक मार्क करा. माझी डिटेल व्यवस्थित आहे त्यामुळे मी सबमिट करतो आहे. या प्रकारे आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता माझी ई पीक पाहणी ही या प्रकारे तुम्हाला बी ई पीक पाहणी ही सक्सेसफुली सबमिट करा.